धम्मपदातली आपण आज 80वी गाथा पाहणार आहोत. जी आपण काल पाहणार होतो ती आज पाहणार आहोत. काल आपण अपूर्ण राहिलेली एक गाथा पाहिली, 78वी. आज आपण 80वी गाथा पाहणार आहोत. 79वी काल पाहिली आपण, परवा पाहिली. 78वी काल पाहिली. आज आपण 80वी गाथा पाहणार आहोत आणि पंडित वग्गातली 5वी गाथा. आणि ती आपल्याला आधीच पाठवलेली होती मी कालच. उदकं उदकं हि नयन्ति नेत्तिका उसुकारा नमयन्ति तेजनं दारुं नमयन्ति तच्छका अत्तानं दमयन्ति पंडिता. आता फार छान तुलना आहे, तुलना केलेली आहे. आणि नुसती तुलना नाही तर याच्यात एक जीवनशैली सांगितलेली आहे की माणसं काय काय करतात. तर ते उदाहरण दिलं इथं. माणसं जीवनामध्ये काय काम करतात, काय उपजीविका करतात. आणि कामात असतात, ते त्यांचं काम करतात. आता हे निश्चितच आता याचा अर्थ तुम्ही जर वाचला असेल, आणि तुम्ही वाचला असेल अशी मला खात्री आहे. जर वाचला असेल तर त्याच्यामध्ये हे 4 लोक दाखवलेत. एक पाणक्या, एक म्हणजे पाणक्या म्हणजे पाणी वाहणारा, नेणारा, आणणारा, पाणी घेऊन जा, ज्याला आपण पाणक्या म्हणतो. पूर्वी आता गावामध्ये कावड वगैरे घेऊन पाणी भरायची, पाणी भरणारा तो पाणक्या असायचा. तो पाणी भरायचा आणि लोकांना द्यायचा, किंवा कुठून तरी आणायचं आणि कुठेतरी पोहोचतं करायचं. किंवा शेतकरी सुद्धा आपल्या शेतीला पाणी देतो, कुठून तरी आणतो, कुठेतरी पोहोचतं करतो. पाणी घेऊन जाणारा पाणी नेतो, असं ते एक सरळ त्याचा अर्थ केलेला आहे. तसंच उसुकारा नमयंती तेजना. आता उसुकार म्हणजे ज्याला आपण लोहार म्हणतो. म्हणजे लोहार हा बाणाला सरळ करतो. आता तो बाणकार आहे, तो बाण बनवणार आहे. तो फक्त लोहार नाही, तो विशिष्ट बाण बनवणार आहे असं इथं म्हटलेलं. आता हे कोणत्या काळातलं वर्णन आहे हे आपल्याला लक्षात यायला काही अवघड नाही. या काळामध्ये बाण बनवणं किंवा असं आजकाल आता आता नळानं पाणी येतं, किंवा नंतर हंड्यानं काय म्हणतात, नळानं पाणी येतं. पूर्वी पाणी समजा विहिरीतून काढावं लागायचं, किंवा झऱ्यातून किंवा नदीतून आणावं लागायचं. आत्ताचं पाणी वाहणं वेगळं आहे, किंवा आता वाहावं पण लागत नाही. आता आपल्याला नळानं पाणी येतं आणि घरात पाणी येतं थेट आपल्या भांड्यात. जेवढं पाहिजे तेवढं घ्या, टाकीत साठवलेलं असतं. तर आजचा काळ हा वेगळा आहे. त्या काळामध्ये पाणी वाहावं लागायचं. तसं आता बाण सरळ करणारा, आज आज बाण धनुष्य आता खेळातच वापरलं जातं, किंवा काही जे काय आता धनुष्य बाणाचे काय जे स्पर्धेमध्ये जे असतात जे लोक ते, किंवा काही भागामध्ये अजूनही ते चालू असेल समजा, धनुष्य बाणाचा उपयोग. आणि नेमबाजी म्हणा, किंवा काय म्हणतात, शिकार म्हणा. आता हे आता कमी झालंय, त्याला त्याच्यावर बंदी पण आलेली आहे शिकारीला. त्यामुळं धनुष्याचा बाण असं तयार करणं असं काही कोणी आपल्याला रस्त्यावर दिसणार नाही. तो तो विशिष्ट ठिकाणी दिसेल. आजचे लोहार काय काम करतात हे आपल्याला माहिती आहे, तेही कमी झाले आता. पूर्वी असे लोहार जागोजागी दिसायचे, ग्रामीण भागामध्ये तर दिसायचे. आजचा आता ते काम काय म्हणतात, भट्टीमध्ये किंवा मोल्डिंगचं काम जे आहे तर ते मशीनवर चाललेलं असतं, असं आपण पाहतो. त्यामुळे आता आपल्याला काय लोहार काम करणारे असे किंवा भांड्याची कामं करणारे असे बाहेर दिसणार नाही, किंवा लोक
लोखंडावर काम करणारे बाहेर दिसणार नाहीत. हे मशीन मध्ये चालणारं काम आहे बरंचसं. त्याला भट्टीमध्ये लोखंड वितळवून मग त्याला विशिष्ट आकार देणं वगैरे, हे आधुनिक काळात वेगळं स्वरूप आहे. पण आता हे तेव्हाचं उदाहरण आहे. तेव्हाच्या कामाचं स्वरूप आहे. जिथं बाण सरळ करणारा बाण सरळ करतो, म्हणजे ते सगळं डोळ्यासमोर येतं. त्याची भट्टी ताप लावलेली आहे, तर तिथे काय तो हवा त्याला देतो, किंवा हाताने हवा देतो, किंवा ते मोठं हे बोटी काय म्हणतात त्याला, मोठी सारखं असतं, त्यानं तो हवा देतो. असं ताप आपला लहानपणी आम्ही ग्रामीण भागामध्ये पाहिलेलं आहे. भाता म्हणतात, भाता. भाता म्हणतात त्याला. हा. भाता. भाता म्हणतात. अच्छा. काय हा शब्द भाता. माहित. हा, हा शब्द माहिती नव्हता. पण तसं ते लोखंड तापवायचं, लाल करायचं, आणि मग त्याला आकार द्यायचा. म्हणजे त्याला समजा आता बाणाला सरळ करायचं का पुढे त्याला चपट करायचं, त्याला टोक काढायचं, हे बाण तयार करणारा ते काम करतो, असं म्हटलेलं आहे. उसुकारा नमयंती तेजनं. तेजनं म्हणजे बाणाला तो नमवतो, सरळ करतो. उसुकारा, वर्षकार, किंवा त्याला आपण लोहार लोहार म्हणतो. दारुण नमयंती तच्छका. तच्छका म्हणजे सुतार. तच्छका म्हणजे सुतार काम करणारा, लाकडावर काम करणारा. दारुण म्हणजे लाकूड. दारू म्हणजे लाकडाला तो पाहिजे तो आकार देतो. म्हणजे आपण पाहतो, आपण लाकडापासून समजा आता शेतीचे अवजार आहेत, त्याच्या लाकडाचा आकार वेगवेगळा असतो, किंवा कोराडीचा दांडा असतो, किंवा अं, लाकडापासून बाहुल्या बनवतात, लाकडापासून पलंग बनवतात, खुर्ची बनवतात. लाकडापासून सुतार ती कामं करतो, आणि तसा तसा तो त्या लाकडाला आकार देतो, आणि त्यापासून वस्तू बनवतो. दारुण नमयंती तच्छका. आता हे नयंती नमयंती, ह्याचा नमवणं म्हणजे सरळ करणं, किंवा पाहिजे तो आकार देणं, असं त्याचा हे आहे. तर ती जी कामं करतात ही लोक, तर त्या धातूशी, म्हणजे किंवा लाकडाशी, किंवा धातूशी, किंवा पाण्याशी, ते तसं तसं त्याला त्याचं काय म्हणतात, त्याचं स्वरूप आहे ते. त्याला नमवणं, किंवा वाकडं किंवा सरळ करणं, आकार देणं, पाणी इकडून तिकडं नेणं. मग ते आता आपण त्या कावडीनं नेतो, की मोठेनं भरतो, की पाटानं पाणी नेतो, की अं, आपल्या हंड्यानं नेतो, की भांड्यानं नेतो, हे त्या परिस्थितीवर. आपण पाण्यावर काम करणारा तो तसं काम करतो. लोहार असं असं काम करतो. सुतार असं असं काम करतो. असं आपण सगळे आता 12 बलुतेदार घेऊ शकतो आपण गावातले, किंवा शहरातलं पण आता आपण काय काम करतो, ते आपण पाहू शकतो. की आपण काय करतो आता. लेखन करणारा लिखाण करतो, भाषण देणारा भाषण करतो, कॉम्प्युटरवर काम करणारा कॉम्प्युटरवर काम करतो. हार्डवेअर असेल, नाही तर सॉफ्टवेअर असेल, काय असेल ते, किंवा अधिकारी ऑफिस चालवतो, गृहिणी स्वयंपाक करते, किंवा अं, काही लोक आता व्यवसाय करतात, समजा स्नॅकचा व्यवसाय करतात, तर ते काम करतात. फास्ट फूड तयार करायचं काम करतात. आपले अनिल गायकवाड आज आले नाहीत. आहेत लीला अनिल गायकवाड मॅडमचा फोन आहे. तर ते काम करतात आता. किंवा ड्रायव्हिंग करणारे ड्रायव्हर ड्राईव्हचं काम करतात, गाडी चालवायचं काम करतात. कारागीर किंवा टेक्निशियन टेक्निकल काम करतात. सुनील साळवे आकाशवाणीमध्ये होते, तर ते त्यांचं टेक्निकल काम होतं. आणि आकाशवाणीतली कामं, किंवा टी व्हीतली कामं काय काय असतात, टी व्ही केंद्रातली,
तर त्यांच्याकडे ते विशिष्ट काम किंवा सुपरविजन, तर ते ते काम करतात. विशाल काही ते काम करतात. ते आता सगळ्यांची नावं मी इथं पाहतोय आणि अं, ते बोलतोय बरं का मी. म्हणून माझ्या डोक्यात ते वेगवेगळे व्यवसाय आपोआप येतात. कोण काय काम करतं. निरंजन धानके सर शिक्षक होते. म्हणून शिक शिकवणारा शिकवतो, शिक्षक शिकवतो. जसं आता हे उद्योग सांगितलेत. आणि याच्या सगळ्याची तुलना त्यांनी पंडिताशी केलेली आहे. पंडित वग्ग चालू आहे आपला. आणि याची तुलना, आता यांनी उदाहरणं दाखल 3 लोक घेतलेत आणि त्या काळातली उदाहरणं घेतलीत. आज आपण या काळातली उदाहरणं पाहू शकतो की माणूस ते काम करतो जे वाट्याला आलेलं आहे, जे करावंच लागतं. ते उपजीविकेसाठी म्हणा, नाहीतर कर्तव्य म्हणून म्हणा, नेहमीची कामं, नेहमीचं काम हे चाललेलं असतं त्या पेशाच्या माणसाचं, किंवा त्या ती जबाबदारी असणाऱ्या माणसाचं ते काम चाललेलं असतं. असं इथं ते सांगितलंय. पण पंडिताचं काय काम आहे? आता ह्या सगळ्यांमध्ये पंडित असू शकतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीत हे काम करणाऱ्यामध्ये पण स्वतःमध्ये एक पंडित असतो, जो जाणणारा असतो. पंडित म्हणजे कोण? जाणणारा, जाणकार जो ठीक आहे. असतो. हा, मीठ ठेवायचं भान ठेवा. तर जाणणारा काय जाणतो, काय काम करतो तो पंडित, काय काम करतो? ही सगळी कामं आपण सांभाळून पंडिताचं पण काम आपण करू शकतो. किंवा आपल्यामध्ये बाल असेल लपलेला, जो असतोच प्रत्येकामध्ये, ज्याला समजत नाही, ज्याला समज नाही, असं बेसावध चित्त, अजागृत मन किंवा अनकॉन्शियस माइंड, भान नसलेलं मन, बाल मन, आणि बाल नसलेलं म्हणजे जाणकार मन, जागृत मन, पंडित, ज्याला समज आहे, त्याचं काय काम आहे? त्याचं काम आहे, तो स्वतःवर काम करतो. म्हणे अत्तानं दमयंती पंडिता. जो पंडित आहे, जो जागृत आहे, ज्ञानी आहे, त्याला ज्ञानी म्हटलंय. पण पंडित म्हणजे फक्त ज्ञानी नाही, कारण ज्ञान ही ज्ञानेंद्रियांचं काम आहे. पंडित हा ज्ञानाचा जाणकार आहे. ज्ञान असणं आणि ज्ञान समजणं ह्याच्यात फरक आहे. ज्ञान हे ज्ञानेंद्रियातून प्रत्येकाला मिळतं. लहान मुलाला मिळतं ज्ञान. कारण डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्यातूनही 6वं ज्ञानेंद्रिय म्हणजे मन हे तयार होतं. अशी 6 ज्ञानेंद्रिय आहेत, 6 सेन्स ऑर्गन्स सांगितलेली आहेत. आणि ही प्रत्येकाकडे असतात. अगदी प्राण्यांकडे पण असतात. इतर प्राण्यांकडे पण ही ज्ञानेंद्रिय आहेत. तर त्यांनाही कशाचं तरी ज्ञान मिळतं. है ना. आता प्राणी, काही जनावरं समजा, हिरवळ हिरवळ त्यांना दिसते, म्हणजे हिरवळीचं ज्ञान, हिरव्याचं ज्ञान आता ते आपल्याला खाण्यासारखं आहे, म्हणून तो तिकडे जातो. त्याचा गंध जर न खाण्यासारखा असेल तर ते तो खात नाही. म्हणजे त्याला गंध ज्ञान होतं. कुठून आवाज आला प्राण्याला तर तो टवकारून पाहतो. त्याला कानानं ज्ञान होतं, जिभेचं ज्ञान आहे, स्पर्शाचं ज्ञान आहे, स्पर्श होतो. प्राण्यांना सुद्धा, प्रत्येकाला होतो. म्हणजे ज्ञानेंद्रिय हे काही असं माणसाचं काय म्हणतात, विशेष गुणधर्म नाही. तो ज्ञान असणं हे विशेष गुणधर्म नाही. ज्ञान प्रत्येकाकडं असतंच. आपलं जीवन हे ज्ञानावरच चाललेलं आहे. कशाचं तरी ज्ञान आहे म्हणून आपलं काम चाललेलं आहे. ज्ञान नसेल म्हणजे अज्ञान असेल, तर मग आपलं जीवन सुरळीत चालत नाही. आणि बहुधा आपलं अज्ञान हे ह्या
आत्ताच्या बाबतीत असतं, म्हणजे स्वतःच्या बाबतीत अज्ञान असतं. बाहेर ऑब्जेक्टिव्हली म्हणजे ज्ञानेंद्रियांचे बाहेरचे विषय जे असतात त्याचं ज्ञान माणसाला पटकन मिळतं, कारण ते आयतन षडायतन 6 द्वारं जी आहेत शरीराला जोडलेली ही उघडी असतात. म्हणजे जेव्हा आपण म्हणजे समजा झोपेत नसलो तर डोळे उघडे असतात, आणि किंवा कधी कधी बधिरता असली तरी डोळे हे उघडे असून बंद असतात, तो भाग वेगळा. पण सर्वसाधारणपणे डोळे उघडे आहेत म्हणजे ते दिसतं, डोळे चांगले असतील तर. तर आणि जेव्हा त्याला दिसतं तेव्हा ते काहीतरी वस्तूंचं त्याला ज्ञान होतं, काहीतरी अक्षरांचं ज्ञान होतं, काहीतरी दृश्याचं ज्ञान होतं. म्हणजे ज्ञान हे या इंद्रियाच्या द्वारे सातत्यानं इनपुट चाललेलं असतं, घेणं हे चाललेलंच असतं. ध्वनी, आवाज, वेगवेगळे आवाज, सुरेल असो किंवा बेसूर असो, वेगवेगळे आवाज, वेगवेगळे ध्वनी, त्या ध्वनींचं ज्ञान आणि त्याला दिलेलं नाव, नाम, रूपामध्ये नाम आहे. हे रूप आहे, आकार, त्याच्यामध्ये नाम आहे. नाम म्हणजे जे जे काही इंद्रियातला विषय मिळतो त्याला काहीतरी नाव मन देतं, माइंड देतं, मनोधम्म, त्याच्यातून ते मनोधम्म तयार होतात. मग नाम, नाम येतो. हे ऐकलं, हा हा अमका अमका आवाज, अमक्याचा आवाज, हा बासरीचा आवाज, हा एखाद्या प्राण्याचा आवाज, हा बकरीचा आवाज, हा याचा आवाज, त्याचा आवाज, सनईचा आवाज, आवाजाच्या आवाजावरून आवाजाचं नाव, त्याचं वैशिष्ट्य, त्याचं काम त्याच्यात चाललेलं असतं. आणि ते ज्ञान मिळतं त्याच्यातून, मिळतं, नंतर कळतं. आणि जे कळतं ते समजलं की समजलं नाही हे पुढचा प्रश्न, म्हणजे ते अजून आतल्या आतल्या गोटातल्या गोष्टी आहेत, अंतरंगातल्या गोष्टी आहेत. ते क्रिया पुढे चालू राहते, पण ज्ञान हे ज्ञानेंद्रियातून प्रत्येकाला मिळतं, प्रत्येक जीवाला. जो जीव आहे त्याला स्पर्श ज्ञानातून का होईना काही गोष्टी कळतात. तर आता हे पाणी नेणाऱ्या आणणाऱ्याला ते पाणी भरण्याचं ज्ञान असू शकतं, किंवा पाणी कसं पोहोचवायचं त्याचं ज्ञान असू शकतं. आता जसं हे असतं, शेतकरी शेताला पाणी देतो तर त्याचं ते विशिष्ट ती यंत्रणा आहे त्याची. आता पूर्वी मोठ्यातून पाणी असं आणायचं म्हणजे मोठ धरायची, मोठला बैल जोडायचे, ते मोठ्यानं पाणी काढायचं, मग ते पडणार, मग पाटातून ते पुढे जाणार, आणि मग शेतामध्ये कुणीतरी त्याला काय म्हणतात, आधी त्याला ते पाणी व्यवस्थित जाईल, ते पाट तयार केलेले असतात, वाफे तयार केलेले असतात. आणि एक जण तिथं काय म्हणतात, दार दार धरणं, असा काहीतरी शब्द आहे ना त्याला, म्हणजे तो एक वाफा पूर्ण भरला की मग दुसरीकडे ते पाणी सोडायचं. तर ते पाण्यात जो काही देणं आहे, शेतीला पाणी देणं आहे, पाणी पोहोचवणं आहे, ते तशा पद्धतीनं केलं जातं. कधी कधी ते असं गळ्यामध्ये ते हे अडकवून पाण्याचं मोठेसारखंच काहीतरी ते असायचं, म्हणजे पाहिलेलं पूर्वी, चमड्याची पिशवी काही, नंतर झाऱ्या असतील किंवा काय असतील ते पाणी द्यायचं. तर ते इथं लटकवायचे आणि ते भरून आणायचं आणि मग प्रत्येक झाडाला द्यायचं. समजा फळबाग असेल तर फळबागाला काय तुम्ही असं पाणी सरळ सरळ देत नाही, तर त्याला ते जे काही त्याला आळं केलेलं असतं, त्या प्रत्येक आळ्यामध्ये ते पाणी टाकायचं. सांगण्याचा मतिता अर्थ असा आहे की तो व्यक्ती त्या त्या कौशल्यानं ते पाणी पोहोचवतो. तसं प्रत्येक हा उपजीविकेमध्ये आपल्याकडं असलेल्या ज्ञानाचा, कलेचा, कौशल्याचा
कामाचा उपयोग त्याच्या ज्ञानाचा उपयोग तो त्याच्यामध्ये करतो आणि ते काम करतो. बाण सरळ करणारा बाण सरळ करतो. ते उदाहरण सांगितलं तर त्याची आपण त्याची कल्पना करून त्याचं स्वरूप लक्षात घेऊन बाण तयार करणं किंवा सरळ करणं म्हणजे काय, हे जो करतोय प्रत्यक्ष तेच आपल्याला पाहून त्याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. अंदाज याच्यासाठी की आपण ते प्रत्यक्ष केलं नाही म्हणून आपला अंदाज की लाल करतो, लोखंड तापवतो, त्याला घाव घालतो, घन घालतो, त्याच्यावर त्याला आकार देतो. त्याला वाकडा बाण असेल तर त्याला कळतं है ना. असा कधी कधी एक एक डोळा बंद करून तो त्याला याच्याकडे पाहतो, असा त्या सळईकडे पाहतो किंवा त्या बाणाकडे पाहतो. कुठं वाकडा असेल तिथं परत त्याला तो तापून तिथे घन मारतो, घाव घालतो. पुढचं टोक जे काय त्रिकोणी काय ते तसं करायचं असेल त्याला परत त्याला पुढे टोक देणं, त्रिकोणी आकार देऊन बाण पाठीमागचं जे धनुष्याची जी प्रत्यंचा असते, प्रत्यंचा म्हणजे धनुष्याची दोरी, त्या दोरीला तो बाण पाठीमाग अडकतो आणि मग तो सोडला जातो. तर ते पाठीमाग अडकवणे, ते हे बाण तयार करणं, सरळ करणे, त्याच्यामध्ये सगळी कामं आली. एवढं सगळं ते काम चालतं. बाण तयार करणारा, सरळ करणारा किंवा सुतारकाम. आणखीनच आता सुतारकाम ज्यांनी पाहिलं असेल त्यांचं ते रंधा असेल, ते मऊ करणं, लाकूड तासणं ज्याला म्हणतो, वाकस असेल किंवा रंधा असेल किंवा आधी करवत असेल, छोटी मोठी करवत असेल, रंधा असेल, ते त्याला काय म्हणतात, लाकूड तासण्यासाठी जे मारतात, त्यात ती हत्यारांची नावं विसरलो मी. आमचे आजोबा पण करायचे ते काम. मी नाही पाहिलं कधी. पट सांगा कधी. पटाशी किक्र हा. पटाशी आणि किक्र काय काय काय. पटाशी हा, पटाशी आणि किकर. अच्छा, किक्र. हा. हा. तर सुतारकाम कसं चालतं ते जास्त करून आपल्याला म्हणजे ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतं. आजकाल आपले जे काही आता हम्म, तर ते आधुनिक आधुनिक जे कलाकार असतात, काय म्हटले सुनील साळवे. असं ते पाणी वाहतात ना, ते चमड्याची पिशवी असते मोठी, हा हा. त्याला पखाला म्हणतात. पखाल, बरोबर, पखालीनं पाणी वाहतो. मग ते माझे आजोबा बांधकामावर पाणी मारायचे त्याच्या अरे. वरती वरून जाऊन. हम्म, पखालीने पाणी द्यायचं. आता आधुनिक जे सुतार असतात समजा, जे आता आधुनिक साधनं वापरतात, त्यांच्याकडे हे किकरण विकरण बाकीचं कमी असतं ते. पण त्यांच्याकडे मशिनरी म्हणजे ते कापायची पण मशीन असते, ता अशी मऊ करायची पण मशीन असते. त्याला आता त्याला वेगवेगळे चिकटवायची पण मशीन आहे, फेविकॉल सारखं काही त्यांच्याकडे सोल्युशन असतं. आणखीन काय काय असतं त्याच्यात, ड्रिलिंग, छिद्र पाडायची. त्याला पूर्वी असं ते असं फिरून फिरून ते छिद्र पाडायचे, आता ते मशीन आहे, मशीनने ते लगेच छिद्र पडतं. आता काही तर असे पण आहेत आता, नाही का, म्हणजे पत अशी काही मशीन आहे ते पत्रा जो जोडतात खाली, तर ते मशीन मशीन खेळाही पकडतं, ते फिरवतं पण आणि छिद्र पाडायची गरज नाही, ते छिद्र पण पाडतं आणि ते स्क्रू पण आपोआप बसतो. तर सगळं आता हे मॉडर्न जे झालेलं आहे, ते पूर्वी मॅन्युअली किंवा प्रत्यक्ष जी कष्टाची कामं करावं लागायची वेगवेगळी, ते आता कमी कमी होत चाललेली आहेत. ज्यांनी सुतारकाम पाहिलेलं आहे बसून, समोर बसून, जो काही आहे समजा, आता आता सुतारकामामध्ये अगदी गाडीचे चाक बनवणं किंवा बैलगाडी बनवणं, त्याचं जू बनवणं, त्याला वेगळा आकार देणं,
बैलाचं ते काय म्हणतात, ते बैलाच्या बाजूने जोडतात ते. बैल जोडला की त्याला पाठीमागे 2 लाकडं लावतात बघा, इकडून एक बैलाला, ह्या बैलाला एक, त्याला एक. खीळ हा, खीळ खीळ तीळ. अच्छा, त्याला तीळ म्हणतात काय? खीळ हा. खी हम्म. शिवळ म्हणतात शिवळ. शिवळ. शिवळ हा, आमच्याकडे शिवळ शिवळची म्हणायचं. त्याला शिवळ शिवळ म्हणतात. किंवा खीळ. हा, तर मग ते शिवळ पण वेगळी तयार करतोय तो स्वतः. त्याला जू म्हणतात जू. जूला ते शिवळ लावतात. तर बैलाच्या याला त्याची मान दोन्ही बाजूनी ती शिवळे असतात त्या. आणि त्याला परत ती दोरी चमड्याची ती वगैरे असायची. चमड्याचा पट्टा असायचा. साप्ती म्हणतात, साप्ती म्हणतात त्याला, साप्ती म्हणतात त्याला. चापकी असतात. आता गाडीची चाकं पण तयार करणं, ते आऱ्या तयार करणं, ते फार मोठं कष्टाचं काम असायचं. आणि सगळे ते बसवून मग ते चाक तयार करायचं. आणि चाकाला जी धाव बसवतात नाही का, धाव म्हणतात ना त्याला, लोखंडी. हो 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 हा, हो हो, अगदी हा, बरोबर आहे. हा. त्याला ते धाव जे आहे, तर ते धाव पण ते आधी गोवऱ्या लावून ते तापवायचं असते. आणि मग त्या चाकावर ते बसवायचं असते. आणि मग ते ठोकायचं असते. आणि मग ते पकडते त्या चाकाला. आणि मग ते चाक तयार होतं. तर फार मोठं कष्टाचं काम आहे. तर हे सुतार काम किंवा लोहार काम याची जर कल्पना केली, तर ती माणसं ती कामं करतात. परंतु ह्या माणसातला जो पंडित असतो, जो जो जागृत मनुष्य असतो, जो जीवनाबद्दल जीवनाची ज्याला समज आहे, जगण्याची ज्याला समज आहे, ते सगळं करता करता त्यातला जो जाणकार माणूस आहे, तो स्वतःकडे पाहतो. आता त्यांनी याची उपमा चित्ताला आकार देण्यासारखं त्यांनी जणू काही सांगितलेलं आहे. तर पंडित माणूस चित्ताला आकार देतो, चित्ताला सरळ करतो, चित्ताला चित्ताला तो काय दमन करतो, चित्ताचं चित्ताला संयमित करतो. म्हणजे जसं इकडं वाकडं तिकडं लाकूड असेल तर तो सरळ करतो, इकडं वाकडं तिकडं चित्त असेल तर सरळ करतो. लोखंड जर वाकडं तिकडं असेल तर तो बाण करणार त्याला आधी सरळ करतो तापून. पाणी नेणारा नीट पाणी बरोबर पोहोचेल याच्यासाठी तो तसे प्रयत्न करतो, साधनं वापरतो. किंवा त्याला दोरखंड तयार करणारे पण ते दोरखंड व्यवस्थित ते तयार करतात, जे गाडीला बांधले, कासरा ज्याला आपण कासऱ्यासाठी, किंवा गाडीला जूला जे जोडतात ना आऱ्यामधल्या, त्या आऱ्या, त्याला बांधलं जाणार ती जाड दोर किंवा मोठेचा दोर. तर हे दोरखंड तयार करणारे पण त्यांचं एक वेगळं कौशल्य असतं, तर ते दोरखंड तयार करतात. सर ही कामं जाती व्यवस्थेनुसार चालत जाते असतील. म्हणून 12 बलुतेदार जे काम करतात, 12 बलुतेदार आणि हे आलुतेदार ज्यांना काही कौशल्य नव्हतं. उदाहरणार्थ महार समाजाकडे कौशल्य नव्हतं, पण महार हा प्रामाणिक समजला जायचा. महार हा जागल्या होता. तो जागून गावाचं संरक्षण करायचा. त्याच्या काही असे पाळ्या ठरलेल्या असायच्या. आता आधुनिक काळात ते येसकरी वेस्कर. येसकरी वेसकर. हा. वेस्कर म्हणजे वेस्कर शब्द आहे तो. वेस्कर म्हणजे वेस राखणे. गावाला वेस असायची ना, तर वेसीवर ते संरक्षण, राखण करायचे. त्याला जागल्या जागल्या असं पण म्हणतात बहुधा. आणि ही कामं आपले पूर्वज करायचे. म्हणजे महाराजांचे जे पूर्वज होते ते ही कामं करायचे. तर त्यांच्याकडे हे बाकीचं कौशल्य नसलं तरी तो प्रामाणिकपणा, ते राखणदारी, ते जागं राहणं, म्हणजे परत सतीमध्ये राहणं, तो सतीच आहे तो. कारण ते सतीमध्ये भानावर राहिल्याशिवाय, जागृत राहिल्याशिवाय त्यांना ते कळणारच नाही गावाच्या वेशीतून कोण आत जातो, कोण बाहेर येतो. म्हणजे गावाचा लेखाजोखा ठेवायचं काम महाराकडे असायचं. आणि त्यामुळे महाराज साक्षीदार पण असायचा, घटनांचा साक्षीदार पण असेल तो त्यावेळेला. महार हा गावकीची बाकीचीही कामं करायचा, निरोपाची कामं करायचा, लाकडं फोडायचा, वाजंत्री वाजवणं, हे एक त्यांचं एक काम दिसतं. आमचे दवंडी देणे. दौंडी देणे म्हणजे निरोप पोहोचवणे, मेसेंजर.
आजकाल आपण कॉम्प्युटरवर मेसेंजर वापरतो. इकडचा मेसेज तिकडे देणे. मोबाईलवर आपल्या मेसेंजर वापरतो. आता हे मेसेंजर लोक होते, काही महार लोक जे होते ना, दौंडी द्यायचे आणि असे पण मेसेज इकडच्या तिकडे द्यायचे आणि त्याच्यातून जे मिळेल ते घ्यायचे आणि गुजराण करायचे. स्वतःचं आणि कुटुंबाचं ते पालनपोषण करायचे, हे त्यांचं काम होतं. तर तोही गावाचा महत्वाचा भाग होता. तोही गावाचा एक महत्वाचा, फारच महत्वाचा भाग होता. परंतु ते नुसतंच काम नव्हतं, तर ती गुलामी पण होती. म्हणजे गावानं झोपायचं आणि आम्ही जागायचं असा तो प्रकार. तुम्ही झोपा काढा, आम्ही जागतो. ठीक आहे, आता ते त्यावेळची ती परिस्थिती होती. काम म्हणून ते वाईट नसेल, परंतु गुलामी आणि त्याच्यातून मिळणारं जे जीवन आहे ते ते काय फार कौशल्याचं जीवन नाही. कारण शेतीचं काय कौशल्य नाही, बाकीचं काहीच काम करायचं नाही. जे काही आता मिळेल ते जिवंत किंवा मेलेल्या जनावरांचा मांस खाणं हा पण तो त्यांच्या जीवनाचा एक भागच होता. ती सक्तीच होती जणू काय त्यांना. म्हणून आता असं काही वस्तीमध्ये, महारवाड्यामध्ये असा बोकड अन बैल वगैरे काय म्हणतात, पाडला त्याला म्हणतात, म्हणजे कापला, तर त्याच्या वाटे मिळवण्यासाठी उड्या पडायच्या, असं आमचे आता पूर्वीचे लोक सांगतात. आणि काय म्हणजे हे सक्तीनं लादलेलं जीवन होतं त्यांच्यावर ते. आता ते नाही. गावकी भावकी रावकी सगळं ते गावामध्ये चालायचं, त्याच्यावर ते गाव चालायचं आणि प्रत्येक गावाचं स्वतंत्र चालायचं. सर ते वाटे जे पडायचे ना, वाटे, हा त्या हा. वाटे किती मिळतात किंवा किती वाटे पडतात याच्यावरून लग्न ठरायचे. हम्म. मधला हिस्सा तो. त्याच्यातही कोण मोठा हिस्सा मोठ्या मोठ्या महाराला, जो काय असं होतं ना, मला वाटतं. आता हे आपले अनुभव नाहीत, पण मोठा महार म्हणजे वजनदार महार जर असेल, म्हणजे त्याला वेस्कर की सगळ्यांना आळीपाळीने यायची. ती वेस्कर की सगळ्यांना नव्हती, ते काही पाळ्या असायच्या त्या. आज याची आलटून पाळी. पलटून असायची. हा. आलटून पलटून असायची. आलटून शिफ्ट बदलून. असायच्या. शिफ्ट असायच्या, शिफ्ट. है ना, आजच्या आजच्या काळात कसं कंपनीमध्ये शिफ्ट असतात ना, तसं यांच्या आज याचं काम, उद्या त्याचं काम, किंवा ह्या आठवड्यात याचं, नंतर त्याचं, तर ते पण फार जीव घेणं काम असायचं. आमच्या वडिलांनी त्यांचे वेस्करकीचे अनुभव लिहून ठेवलेले आहेत. मी त्यांना लिहायला सांगितलं होतं. तर 200 पाणी अशी फुलस्केप वही त्यांनी ती लिहून काढली. उतार म्हणजे जेव्हा त्यांना अं, काही काम नसायचं, शिक्षक होते ते, रिटायरमेंट नंतर काही काम नसायचं, मग असेच बसून राहायचे. त्यांना म्हटलं काहीतरी लिहित जा. ते म्हणे कोण वाचणार माझं. म्हटलं मी वाचेन, माझ्यासाठी लिहा. त्यांनी ते 200 पाणी फुलस्केप वही त्यांनी ती लिहून काढली. त्यांचं अक्षर फार फार छान होतं. तर त्यातला काही भाग मी माझ्या आत्मकथनामध्ये टाकलेला आहे. तर त्याच्यात ही वेस्करकीची कामं किती भयंकर होती याचं थोडंसं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर त्यांना लिहिण्याचा कंटाळा किंवा लिहिणं नकोसं का वाटत असेल, तर ते यातनादायक जीवन होतं, पेनफुल जीवन होतं. ते काय फार अभिमानाने सांगणारं जीवन नव्हतं. वेस्करकीचं जीवन, महारकीचं जीवन, मरण यातना, एक नरक मिनिट घेतो. यातना. हा. एक मिनिट घेतो मी. याचं पूर्वीच्या काळाचं महार लोकांचं जे जीवन आहे, ते जीवन कसं होतं हे दाखवणारं सरळ अंतराळ म्हणून एक आत्मकथन आहे शंकरराव खरात यांचं. शंकरराव खरातांचं. हा. तराळांतराळ. अतिशय बेकार अनुभव आहेत.
त्या अनुभवातूनच बाबासाहेब घडले. त्याच्या या यातनांच्या त्यांच्या संवेदनशीलतेमुळं या यातनांकडे त्यांनी डोळे डोळे उघडे ठेवून पाहिलेलं आहे, जागृतीपूर्वक पाहिलेलं आहे, समजून घेतलेलं आहे काय भानगड आहे, कुठून आलं हे, का हे असं जीवन वाटायला. तर जो विचार करणारा विचार करतो आणि विचार न करणारा नाही करू शकत नाही. तर ते भान असतं, ती सती जागृती आहे. जागृत माणूस हा विचार करतो. बाकीच्यांमध्ये विचार फक्त येतात येतात आणि जातात. विचार करणं वेगळं, विचार येणं जाणं वेगळं. तरी मोठाली माणसं जी असते ही विचार करतात, म्हणून चिंतन करतात. चिंतन ही जागृत प्रक्रिया आहे. विचार येणं जाणं हे तर झोपेतही काम चालतं, त्यात काय विशेष नाही. पण सती असेल, भान असेल, तर माणूस वास्तवाचा विचार करतो, सत्याचा विचार करतो, म्हणजे जीवनाचा विचार करतो. प्रत्येक घडामोडीकडे तो उघड्या डोळ्यानं पाहू शकतो, कान उघडे ठेवून ऐकतो. इंद्रियांचं काम आहेत म्हणून, काही पाहतात म्हणून पाहतो, ऐकू येतं म्हणून ऐकतो, असं ते नसतं. तर बाबासाहेबांनी हे सगळे अस्पृश्यांच्या ज्या यातना आहेत या त्यांनी उघड्या डोळ्यानं पाहिलेल्या आहेत, उघड्या कानानं ऐकलेल्या आहेत, म्हणून ते दुःख ऐकायचे लोकांनी, संवाद साधायचे. महारांशी त्यांचा फार जवळ व्यक्तिगत संबंध असायचा त्यांचा, त्यांच्या कार्यकर्त्यांशीच नाही, गावाशी पण. आता त्यांच्या चरित्रामध्ये किंवा त्यांनी जे काय अनुभव सांगितले, काय आता समजा जळगावच्या काय कुठल्या त्या चाळीसगावच्या बैलगाडीचा अनुभव, म्हणजे बैलगाडीत बसून गेले, किंवा आणखी त्यांनी मोटार नाही मागवली. आता ते मोठे व्यक्ती होते, ते म्हटले असते मला बैलगाडीत नाही जायचं, मला काहीतरी दुसरं, टांग्यातून पडले ते टांगा एक काहीतरी, म्हणजे असं त्यांची जीवनशैली होती. म्हणजे असं त्यांचं एक लोकांशी मिसळणं होतं लोकांमध्ये. इकडे पुष्कळ शिक्षणाने मोठे होते, पदानं मोठे होते, प्रतिष्ठेनं मोठे होते, परंतु गावात जाताना गावातल्यासारखं, लोकांच्या यातना समजून घेण्यासाठी लोकांमध्ये ते मिसळायचे. आता काही लोक सांगतात ना, बाबासाहेबांना म्हणे बोमलाची चटणी फार आवडायची. आता तुमच्याकडे आल्यावर तुमच्याकडे जर त्याच्या व्यतिरिक्त देण्यासारखं दुसरं नाहीच काही, तर ते आवडीनं खाणारच ना. पण माणसं सांगतात त्यांना बोमलाची चटणी आणि याची भाकरी फार आवडायची. ते जे समोर येईल ते खात असतील, ते थोडेच म्हणणार मला काहीतरी पुरणपोळी करा आणि पंचपक्वान्न करा. त्यांना दिसत होतं ना काय परिस्थिती आहे. असं आहे ते. तर गावकीच्या कामातून यातना हे सगळं आलं, हे विषय पुढे आले. तर अशी अशी माणूस काम करताना असं असं काम करतो, कौशल्य वापरतो आणि जीवन चरितार्थ चालवतो. पण माणसासारखं जगायचं असेल तर जाग महत्वाची आहे, जागृती महत्वाची आहे. पंडित म्हणजे जाणकार मनुष्य होणं गरजेचं आहे. नाहीतर मग ते पाटा टाकल्यासारखं ही कामं ही तर चालतातच आहे, चालणारच आहे. कारण जगायचंय, जगायचं म्हणजे काहीतरी करायचंय, आणि हे अटळ आहे. पण माणसासारखं जगायचं असेल तर माणसाला स्वतःचं भान असलं पाहिजे, तो स्वतःचा जाणकार असला पाहिजे. अत्तानं दमयंती पंडिता, पंडित माणूस असा जाणकार माणूस अत्तानं म्हणजे स्वतःला तो स्वतःच दमन. आता हा शब्द कशा अर्थाचा आहे तो समजून घेण्याचा मुद्दा आहे. दमन म्हणजे दाबणं किंवा सप्रेस करणं, असा अर्थ नाही. दमन करणं म्हणजे जे जे चंचल चित्त आहे, जे विस्कळीत चित्त आहे, धावपळ करणारं चित्त आहे, जे स्पंदन करणारं चित्त आहे, जे निरर्थक विचार आहेत, निरर्थक इच्छा आकांक्षा तृष्णा आहे, द्वेष आहे, लोभ आहे, हे सगळं, हे सगळ्याला सगळं
पाहणारा असतो. जाणकार जो जागृत जो असतो ना, हे सगळं पाहणारा असतो. आता हे कुठं पाहतो तर हे कायेमध्ये पाहतो. हे कारण हे कायेतच जीव, हे सगळं कायेतच चाललेलं आहे. इंद्रिय सुद्धा कायेलाच जोडलेली आहेत. आणि या सगळ्या घडामोडी ज्या चाललेल्या आहेत, कायिक, वाचिक, मानसिक, ह्या कायेमध्येच चाललेल्या आहेत. म्हणून कायेत उतरावं लागतं, कायानुसतीत यावं लागतं आधी. आणि कायानुसतीत येण्यासाठी आनापानसती हा पहिला हे सांगितलाय, सोप्पा एंट्री पॉइंट आहे. जसं एखाद्या म्हणजे घर कोणते असो, छोटं घर, छोटी झोपडी असो, नाही तर मोठा महाल असो, त्याला दरवाजा असतो आणि त्या दरवाजा उघडल्यानंतर त्याच्यात ती एंट्री होते. तसंही काय ती एंट्री करायची असेल तर सोपं द्वार जे आहे ते आनापानच आहे. पण आता इथं जाणीवांचा अभ्यास असल्यामुळे ते द्वार फक्त म्हणजे नाकपुड्या नाहीत, ते द्वार आतली हालचाल पण आहे. कारण जाणीवांच्या आधारे जाणीवांचा शोध, जाणीवांच्या बोधाच्या आधारे जाणीवांचा शोध घेत घेत ते मनोधम्मांपर्यंत येणं, म्हणजे विचार प्रक्रियेपर्यंत, मेंदूपर्यंत येणं, असं ते काम दिसतंय ते. म्हणून केवळ हवा पाहणं म्हणजे आनापान पाहणं नाही, तर आनापानच्या निमित्तानं जी हालचाल चालू आहे धडामध्ये, त्याची जाणीव, त्यातल्या जाणीवांचं भान, जाणीवांची जाणीव, जाणीवांचं भान, भान म्हणजे सती आहे, जागृती आहे. या क्षणी समजा आता बोलताना अपान होते तर अपान सती, नसेल तर आन सती. मग आन सती होताना पण कशी चालू आहे, छोटा श्वास, मोठा श्वास, दीर्घ श्वास, ह्रस्व श्वास, उष्ण, थंड, खोल, उथळ, कुठपर्यंत त्याची व्याप्ती आहे. त्याच्या निमित्ताने इतरत्र कसे आघात होतात, कसे कसे ती कंपन पास ऑन होतात, हे सगळं जाणीवांचा, जागृतीचा जो विस्तार आहे श्वासातून कायेमध्ये पसरतो तो जणू. आणि मग आनापान सतीतून कायानुसती येते, असं ते दिसतंय. याचं स्पष्टीकरण आनापानसती सुत्तामध्ये दिलेलं आहे, 118 नंबरचं सुत्त. हे इतर याच्यात पण दिलेलं आहे, परंतु कुठला तरी एक बेस पकडून आपण चाललं पाहिजे. सगळ्यालाच बेस बनवायचं आणि हे वाचून ते वाचून ते करून ते करू, तसं नाही. आणि प्रॅक्टिकल म्हणजे कोणती प्रॅक्टिस आपल्याला पठाण करते, पुढं नेते, प्रस्थान करते, आतमध्ये नेते, पुढं पुढं नेते, आपली जाणीव विस्तारत, आपली जागृती, आपलं जागलेपण है ना, आपली जागृती, आपलं जागलेपण आपल्याला कसं पुढं 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 सगळ्या कायेमध्ये भिनवतं ते आपल्याला, ते पाहिलं पाहिजे. तशीच प्रॅक्टिस केली पाहिजे. ध्यान नाही ते नुसतं ध्यान नाही, अमुक विषयावर ध्यान द्या, इथं ध्यान द्या, तिथं, तसं नाही. जे चाललंय त्याचं भान, त्याला सती म्हणतात. त्याच्यात ध्यानाचा मुद्दा हा येतोच, डायरेक्टली इनडायरेक्टली, कारण मन कुठेतरी अटेन्शन, ध्यान देतच. परंतु ध्यान हे विषयापुरतं असतं, तेवढ्यापुरतं. म्हणजे आता आनचं काही नाही का, आता आन म्हणजे जिथं स्पर्श होतो तिथं पहा, श्वास येताना जाताना हवेचा कुठं स्पर्श होतो तो पहा, मग तिथं आपण पाहू शकतो, तिथं ध्यान जातं. असे आपल्याला कुठे दुखलं तर तिथं ध्यान जातं. पेन झाला कुठे, काही कळ आली, काही चमक भरली, कुठं डोकं दुखायला लागलं, किंवा डोळ्यामध्ये, कानामध्ये, किंवा कुठे अगदी खोकला असेल, सर्दी असेल, पोटामध्ये काही गडबड असेल, पाठीत काही गडबड असेल, काही लागलं असेल, जखम, तर ध्यान जातं तिथं, अटेन्शन जातं.
तर ते ध्यान जाणं, विषयानुसार ध्यान जाणं, म्हणून वितर्क विचार, वितर्काला धरून विचार चालतो, विषयाला धरून विचार चालतो. तर विषय कोणताही असू शकतो, जे आता आपण चर्चा करतोय. हे सुद्धा आता आपण हे ध्यानाचेच विषय आपण पाणक्याचं पाहिलं किंवा लोहाराचं पाहिलं किंवा तर त्या विषयाकडे आपलं ध्यान जातं. आपण प्रत्यक्ष ते काम केलं नाही, पण ते त्या मेमरीमध्ये ते ते प्रसंग आठवतात. कधीतरी सुतार पाहिलेला आहे, कधीतरी लोहार पाहिलेला आहे. तर मनाचं ध्यान तिथे जातं, मेमरीतल्या सुताराकडे, मेमरीतल्या लोहाराकडे, मेमरीतल्या त्या पाणी भरणाऱ्याकडे किंवा शेतकऱ्याकडे किंवा लक्ष तिथे जातं, ध्यान तिथे जातं. ते हे ध्यान आहे. परंतु याचं भान आहे का, की ध्यान कुठं गेलं? ते कारण ध्यान हे विषयानुसार जर बदलतं आणि मनामध्ये जर अनेक विषय आहेत, तर मग तिथं तिथं ते ध्यान जातं. पण तो कुठं कुठं ध्यान जातं याचं भान आहे का, याची सती आहे का, याची जागृती आहे का, हा विषय या सगळ्या विस्कळीतपणाला आकार देणार आहे, त्याला नीट करणार आहे. ते दमन जो शब्द आहे, तर दमन म्हणजे व्यवस्थापन आहे. जणू काय ते व्यवस्थापन होतं, सेल्फ मॅनेजमेंट. म्हणजे आपलं स्वतःचं सतीमुळे, जागृतीमुळे व्यवस्थापन होतं, व्यवस्थित होतं. जी गोष्ट त्रासदायक आहे, अकुशल आहे, वाईट आहे, यातना देणारे आहे, त्याच्यातून ते जागृत चित्त आपल्याला बरोबर, ती जागृती आपल्याला बरोबर बाहेर काढते. आणि ज्याच्यामुळे आपल्याला आपला त्रास कमी होतो, यातना कमी होतात, दुःख कमी होतं, तर ती जागृती समजते, तिला समजतं, समज त्याच्यातून तो पंडित तयार होतो, जाणकार त्याच्यातून तयार होतो. आणि मग आपोआपच ते सप पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं, चित्त शुद्धी होते तिथे, स्वतःच्या चित्ताची शुद्धी होते. तर हे काम, हे बुद्धाचं काम आहे. एतं बुद्धानं शासनं, बुद्ध धम्मातलं हे काम आहे, हे शासन आहे, हे काम आहे. पण हे काम कसं होतं? भानावर आल्यावर, सतीमध्ये आल्यावर. म्हणून सतीचा मुद्दा बुद्धांनी महत्वाचा मानलेला असावा. म्हणून पमादेन संपादेथ, जागृतीपूर्वक काम करा, जागृतीपूर्वक जगा. बाबासाहेबांचा संदेश, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्तव विजू देता कामा नये. त्याच्यातूनच हे सगळा जीवनातला विस्कळीतपणा हळूहळू कमी होतो. कमी होत गेला की दुःखमुक्ती मिळते आणि जीवनाचा उद्देश साध्य होऊ शकतो. अजून आपल्याला मिळाली नाही, पण ती वाट दिसते. बरोबर, जागृतीला ती आधी वाट दिसते. ती वाट चालणं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे, ज्याच्या त्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे, त्याच्या त्याच्या अंडरस्टँडिंगवर अवलंबून आहे. कोण किती पंडित आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. कोण किती जाणकार आहे आणि जाणून घेण्यासाठी कोण किती प्रयत्न करतो, किती सतीचा अभ्यास करतो, जागृतीचा अभ्यास करतो, किती स्वतःमध्ये उतरतो. नाही तर पाणी भरायचं काम चालू राहील, लोहारकी चालू राहील, सुतारकी चालू राहील, कॉम्प्युटर की चालू राहील, किंवा अधिकार चालू राहील, स्वयंपाक चालू राहील, ड्रायव्हिंग चालू राहील, आपापले धंदे चालू राहतील, रिटायरमेंट नंतर टाइमपास करायचं काम चालू राहील. मग काहीतरी काढतो माणूस रिटायरमेंट नंतर. आता जे रिटायर त्यांना माहिती आहे का ते काहीतरी, त्याला हे आज वर फार साठलंय ते खाली काढू, नाही तर खाली पडलंय ते वर ठेवू, हे करू, इकडचं उचलून तिकडं ठेवू. तर असे ऐन वेळेला येणारे, जसे मीटिंगमध्ये येतात तर ऐन वेळेला येणारे विषय, तसे रिटायरमेंट नंतर ऐन वेळेला येणारी कामं अशी बरीच असतात. नाहीतर मग ही रेग्युलर कामं ही आयुष्यभर, बरीच वर्ष ही चालू असतात. पण या सगळ्यातून आपण रिटायर असू नाही तर काही कामात असू, व्यस्त असू किंवा व्यस्त नसू, रिलॅक्स मोकळे असू, पंडिताचं काम हे सातत्यानं चालू पाहिजे.
सती जागृतीचं काम हे सातत्यानं चालू पाहिजे. इथं मला काम काम आहे, फार काम आहे, आणि आता काही काम नाही, त्याच्याशी या सती जागृतीचा संबंध नाही. काम असलं तरी सती, नसलं तरी सती. तुम्ही पाणी भरा, नाही तर सुतारकी करा, नाही तर तुम्ही कामगार असा, नाही तर टेक्निशियन असा, ड्रायव्हर असा, नाही तर शिक्षक असा, नाही तर अं, काही काम, काही. कारण जीवन म्हटल्यावर काम करणं, आजीविका. आजीविका म्हणजे लाईफस्टाईल. लाईफस्टाईलमध्ये आजीविकेमध्ये उपजीविकेचा मुद्दा येतोच, अष्टांग मार्गामध्ये जसं सांगितलेलं आहे. कारण ते जीवनाचा आरसा आहे तो. अष्टांग मार्ग हा जीवनाचा आरसा आहे. परंतु जीवनाकडे लक्ष असल, त्याचं भान असल, तर तो आरसा दिसतो. म्हणजे तो आरसा समोर येतो आणि मग आपण त्याच्यात आपलं प्रतिबिंब पाहू शकतो. मी असा असा विचार करतो, अशी अशी माझी समज आहे, दृष्टी आहे, हे असं असं करायचं मी ठरवलेलं आहे, मी असं बोलतो, असं कर्म करतो, अशी माझी आजीविका आहे, असे माझे प्रयत्न चालू आहेत, व्यायाम, असे माझी एवढं एवढं मला भान आहे सती, एवढं एवढं माझं चित्त स्थिर आहे, शांत आहे, एकाग्र आहे, एकत्रित आहे, समाधी. हा सगळा आरसा ह्या सतीच्या प्रकाशातच दिसतो. सती सगळ्यात महत्वाची. कारण सती सगळं दाखवते. दृष्टी दाखवते, निर्माणे करते, दाखवते, संकल्प दाखवते, वाणीचं भान, वाचेचं भान, काया, उपजीविका, आजीविका. आजीविका आणि उपजीविका. आजीविका म्हणजे जीवनशैली, कसं जगतो आपण, काय चाललंय आपलं, दिवसाचं 24 तास आपलं काय चालतं, आठवड्यातले 7 दिवस काय चालतं, महिन्याचे 30 दिवस, 31 दिवस काय चालतं, किंवा 28 दिवस, 29 दिवस, वर्षभर काय चालतं, आणि आयुष्यभर काय चालतं. आयुष्य कसं जगतो याचा संबंध आजीविकेशी आहे. जीवन जगण्याची पद्धती, बाबासाहेब त्याला लाईफस्टाईल म्हणतात, जीवनशैली. त्याच्यात उपजीविका म्हणजे हे पाणी भरणं, हे बाण तयार करणं, हे अमकं करणं, तमकं काम, ती उपजीविका आहे. कारण हे तो कशासाठी करतोय सगळं? जगण्यासाठी, अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी. कारण त्याच्यातून काहीतरी मिळेल. मिळाल्यावर मी अन्न, वस्त्र, निवारा, औषध, पाणी ह्या गरजा भागवेल आणि जगेल. तर जगण्यासाठी उपजीविका आहे, पण कसं जगायचं ही आजीविका आहे. कारण ते काम झाल्यावर बराच वेळ उरतो ना बाकीचा. 5-7, 7-8 तास समजा हे काम केलं, बाकीचं बघ, 24 तासापैकी 8 गेले तर 15-16 तास काय करतो आपण मग? जे काय उरलेला वेळ आहे तो कुठं घालवतो? त्याचं काय नियोजन, हे सती आपल्याला शिकवते, सांगते. म्हणून हे बघा किती मोठा अर्थ लागतो याच्यातून. ते फक्त शब्द आणि शब्दांचा अर्थ हा मुद्दा नाही. प्रत्येक गाथेमध्ये असं काहीतरी वेगळं सांगायचं त्यांना. आता इथं जे शब्दाचा अर्थ तुम्हाला जो पाठवला, त्याच्यात शब्दाचा अर्थ हा अं, काय त्यांना जसं वाटलं तसं त्यांनी तो लावलेला आहे, की पाणी घेऊन जाणारा जिथून पाहिजे तिथूनच पाणी भरून घेऊन जातात वगैरे, असं नाही. त्यांनी जीवन जगण्याची एक पद्धत सांगितलेली आहे, पाणक्याचं जीवन. कारण त्याचं जीवन, समजा कोळी, आता नाही का, कोळीच म्हणतात ना त्याला, पाणी भरणार गावातला एक तो कोळी असतो. तो पाणी पुरवतो गावाला, हॉटेलांना किंवा घरी जिथे पाहिजे असेल तर विकत पाणी देतात ना. आता आता जसं विकत बाटल्या आहेत, तर ते पाणी पोहोचवण्याचंच काम आहे. है ना, बाटल्यावाले बाटल्यात पाणी भरून पाणी पुरवतात, हे त्यांचं काम आहे. त्याच्यासाठी जे काय प्लांट टाकतात शुद्धीकरणाचे, पाणी शुद्ध करण्याचे, फिल्टर करण्याचे काय असतील ते, तर त्यांचं ते काम आहे, ते पाणक्याचंच काम आहे. बाटल्यांनी पाणी पोहोचवणारे बाटल्यांनी पाणी पोहोचवतात, कसं काय जे असेल त्यानुसार ते काम आहे. तर ते काही काही काम असो, जगण्यासाठी कोणताही उद्योग असो, जगणं कसं पाहिजे भानावर,
दमयंती किंवा संयमित किंवा नीट, सम्यक, नीट, चांगल्या वाईटाचं भान ठेवून जगणं, बऱ्या वाईटाचं भान ठेवून जगणं, तो मुद्दा शेवटी त्यांनी सांगितलेला आहे अत्तानंद दमयंती पंडिता. तर पुष्कळ काही काही याच्यामध्ये आपल्याला चिंतनाला विषय मिळू शकतात. आज इतकं पुरेसं आहे. म्हणजे माझ्या बाजूने मी थांबतो.